राव श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीच्या शिखर वाढीचे उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्याय वाढले. द्वादशाध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपट युक्तीने फसवपाती परी झाल्यावर त्याचे स्वयंपाकाधिक करायचे लज्जा वाटत असे तयाचे तयाती एके समाचे काल होईल ते समर्थ निर्लज्ज असे सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरू बाळापा म्हणे समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यास निसत त्या त्रास द्याव्यावर त्याची नाना प्रकार बोलून घरी सर्वांचा आपण परिवारापावरही पूर्ण विश्वास होता. ती याचा कोणी एके दिवशी मधऱ्या रात्रीच्या समयचे लघुशंका लागता स्वामीचे बाळापाती उठवले. तैपासून बाळापाची त्रास देत आवरण्याची गाराणी सांगता समर्थाची बैती शब्द ताडीत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येतात तो 16 भाविकात स्वामी भक्त झाला. एक तापापर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी द्रव्याशाभूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजा मंदिरामाची समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थाचे हार पहिले होते चंद्राची हाराची सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाई बोलत चंद्रहार द्यावा काही. सुंदराबाई बोलली तो आहे 16 जवळी. असे एकदा त्या काही जमादार पाठवल्या. गंगोलाल जमादार 16 जवळी येई सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार. राणी साहेब मागती. 16 बोलले त्याचे हार नाही आम्हापाशी बाळापा ठेवितो त्याचे तुम्ही मागून घ्यावं की. असे एकूण उत्तर गंगोलाल जमादार बाळापा जवळ येऊन चतुर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणाचे चंद्रहार बरी 16 त्यावर सत्ता असे सर्वस्व. ऐसे एकूण बोलणे जमादार पुसे 16 करणे जबाब दिला. 16ने बाळापा घेती तरी घ्यायचे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगितले. 16ची एकूण कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार 16 करीत जो होता आजवरी तो काढून त्याच दोरी करावे. राणी म्हणत असे असो एक वेळसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळ वेष्टीते. एक वस्त्र त्यावेळी पडले होते भूतळी पडले होते श्रींजवळी त्याची करुणी चोळी समर्थ करी घेतलेली. अलग शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्व थराला आश्चर्य वाटले. एक जोळी घेतली असे समर्थे काय असे होणे ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक घोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शंभरांवर गणती झाली. जोळी 16 पती देऊन समर्थ बोलले काय वचन 16 तुझी पिटली स्वस्त आता असावे. पाहुणे द्रवशी आनंद झाला त्याचे परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. 16 दूर केले बाईसे बरे वाटले. ऐसे काही दिवस केले बाळापा सेवा करता ती असो कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापा रागावून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ऐसे ऐकून बाळापासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणाचे म्हणते जावे येत होणे. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणते जावे येत होणे. याकरता दुसरे जिने समर्थांच्या वेळ पातले तेव्हा एका सेवे करायचे बोलले काय समर्थ बाळापा दर्शन असे त्याचे आसन दाखवावे. बाळापा येतात त्यासाठी आसन दाखवले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमाने आज्ञा आपणा मिळाना कोठे मांडावे असा विचार पडला त्या लागून. तो त्याचा रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर ते आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन आली. ही शेवटी जपाता काढून दिले. बाळापासी आनंद झाला मानसी. गर्वभरती कोणाशी मानिनाशी झाली. सुंदराबाईचे करावे धोर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे सत्कार करून यादावी. ती परिराणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्याची हुकूम झाला सतोरी बाईची दुरी करावी. परिराणीची घेऊन तैसेने केले त्यांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी पातले कारभारी पातले त्याची बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोण उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले का फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला. बाईच्या स्वामीची या सेवे करता कारभारातून सरकारातून तत्वता पंचनवी व्यवस्था केली असे रूपर आहे. मग सेवा करावी घेऊन गेले बाळापासी म्हणती देव तुम्हाचे पगार सरकारातून. बाळापा बोलले त्याचे द्रव्याचे नाही आमाचे आम्ही निर्लोमासी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगून करवले. श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळापाची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाती प्रिय झाले. दृढनिश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेणे येत मोक्ष हाती अन्य साध्या निवर्ताची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावी जे नमस्कारिती त्यावरी होती कृपा. अक्कलकोट निवासी या जय जयाचे स्वामी राय तुझ्या रात्रंदित तुझ्या पाय विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा भक्त परिसर त्रयोदशाध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते नाना त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार परमस्तु शुभम भवतु. अध्याय 14 श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणागना जय जय अगशमना जय जयची परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करून प्रातकर्मे आटोपणे मग बाई सवयासनी भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करून मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक फुले अर्पावी कुसुमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फुल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे. सद्भावे करून दूध दीपार्थे अर्पण नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना जय 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 करणार परत पराव कैवल्य सद्ना ब्रह्मानंद येथे वराय जय जयाची पुरवन पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्य जगद्गुरु सुखधाम निवासाय सर्व साक्षी करुणालय भक्तजनताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पावन तू आकाश जीवन तू सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपय तू विष्णू आणि शंकर तू विधाता इंद्र तू इष्ट दिक्पालक आदी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तूच वापरले समग्र तुझे लागे आदिम त्याग्र कोटी नसे पाहता असो निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचे
पंचाई तर्क चाचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कोटीत चाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपुले स्तुती सहस्रमुख निशिती शिरणाला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडा पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपुले मना कृपा समुद्री यामिने आश्रय देई सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावं निर्सोनी हलोकी चौके देव परलोक साधन करवावे दुसरा भवसागरी याचे पावाय पैलतील तनाम तरणी साचार प्राप्त हो मजला त्या अशा मनुष्य तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बोली नाना नभातो तुझ्या कृपे किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर ज्ञानार करू दई प्रकट होई शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरीस बहुदुःख निसो तुझ्या वचनी चित्त वसो वृता विषयांची नसो वासना मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने सुगम दुर्गम चौपत व्यवहारी वर्तताना पड भ्रांती चित्त अंगिना यावी असत्यता सत्यविषयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन नीतिके द्यावे वरदान कृपा करूनी समर्थ असून या संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजा लागी ऐसी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ संतोषी नित्य होता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र काय वाचिता एकता सकल दोष जातील कैसी करावे स्वामी भक्ती येणो मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठपी आम्ही हो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाचे भक्तीचा दंभवेर पण निष्फळ भक्ती त्याची इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समान सदा एकोद्भावी भक्त चतुर्दशोध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ इतिहार्था पापताप दैन्यवार्थ तेथे काही न उरची सर्व कामना पुरवण अंते दावी ती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देवी मंगळवेळे ग्रामात राहता असा श्री समर्थ मग ग्रामवसी जन समजते वेडा म्हणती त्याची शीतोष्णाची भीती नसे ज्यांची याची ती सदा अरण्यात वस्ती एकांतस्थळी समर्थ त्या एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप आहे ते असे ज्यांच्या वाटेची तिथे करिता स्वामी भक्ती जन हस्ती त्या येते त्यावेळी मंगळवेड्यात बाळपतेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती त्याची तो एक दिनी फिरत परत जवना माझी जात तो देखील श्री समंथ दिगंबर यतिराजा कंटकशया करून ती वेरी केले ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो कर जोडून असे तर झाला बहुत प्रकारे पाहून प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले ती वरद हस्त देवी ती तत्काळ मस्तकी त्याचे बसापाचे श्रीचरणी मन चढले त्यापासून राहावं लागलं निश्चितीने स्वामीचं मन सन्निता आनंदे मग बसापाची कांता एकूणी ऐशी वार्ता करी तसे आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता गृहसी दृष्ट तरी बोले तसे म्हणे सोडिले संसाराची वेळ काय लागेले परी बसाप्पाची चित्त स्वामी चरणी आसक्ती जनापद न प्रीत नसे जाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे राहता घोरतम ताठले चित्त झाले श्रीचरणी भीत नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेश करले घोर अरण्यात कुर्शापदे ओरडती परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहबान असे चितो समर्थ केल्यावर प्रकट झाले असंख्य बुबक व्यापीला कल तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसापा भानावरी आला अपरिधी देखील सर्पसमोर उभी इकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी आशी परी भूत भयभीत झाला अंतरी तो यासी मधुरोत्तरी समर्थ काय बोललेले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके न करी अनुमान काही दैव तुझे होदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडीने त्वरित करी घेऊन अंगावस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूने सर्प त्वरित सत्वर उचलून घेत व सर्प गुप्त झाले तेजही नष्ट झाले ते थोयने परत आले सत्वर ग्रामामध्ये आले बसाप्पा सहित वैसरे समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तेव्हा त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी मारताठी स्वामीचरणी प्रेमाष्ण नाही होती त्याची बोलती येतीश्वर घरी जावे तर असो तर सत्वर सुखे करावा संसार दारापुत्रा पोशीचे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंद्री स्वामी समर्थ मंत्राचा प्यातात दरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा भाविक परिषद पंचमोध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणम श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ.